प्रमुख म्हणून पक्षाच्या प्रमुखांनी माझी नेमणूक केली होती आणि त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून या पराभव काँग्रेसचा झाला। सोबळावर निवडणूक लढूनही मागच्या निवडणुकी एवढी संख्या आमदारांची आम्ही आणू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे। याची अनेक कारणे आहेत, त्याबद्दल कारण सांगण्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटली तेव्हाच सत्ता जाणार हे नक्की होतं। काही जणांनी तर सत्ता जाणार आहे याचं भाकीत सत्तेतल्या काही लोकांनी अगोदरच केलं होतं आणि निवडणूक सोडूनच दिली होती। तरीही निवडणूक 5 प्रमुख पक्षांची झाली आणि त्यात भारतीय जनता पक्षाला 123 आमदार येऊन सरकार स्थापन केलंय। देवेंद्र फडणवीसांना मी आता शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, जी आश्वासनं दिली, ज्या घोषणा केल्या, त्याची पूर्तता करण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे असं मला वाटत नाही। असं काही दिसत नाही। देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू असतील, सभ्य असतील, पण मुख्यमंत्री म्हणून जे चातुर्य लागतं, प्रशासन हाताळायचं जे स्किल लागतं, अनुभव लागतो आणि त्याला त्या तोडीचे सहकारी लागतात सहकार्य द्यायला, त्याचा अभाव सगळा दिसतोय। हे आतापर्यंत 10 मंत्री जे केलेत त्यामध्ये खडसे सोडले तर प्रभावी मंत्री असं एकाचंही नाव घ्यावं असं वाटत नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारपेक्षा आताच आलेलं मंत्रिमंडळ फारच कमजोर आहे आणि हे काय करू शकेल, राज्यात प्रभाव टाकू शकतील, दिलेले आश्वासनं पूर्ण करू शकतील असं अजिबात वाटत नाही। देवेंद्र फडणवीस येताच टोल बद्दल भाष्य केलं। टोल बंद करा, सुरुवातीला मागणी स्वतःच करत होते, आता टोल बंद करणं शक्य नाही असं म्हणायला लागले। मिहानमध्ये वीज पुरवठा डायरेक्ट कंपन्यांनी करावं असं कालच ते म्हणाले नागपूरला। जर मिहानला परवानगी, मिहानमधील कारखान्यांना डायरेक्ट सप्लाय जर दिला ते एमईसीबीचं काय व्हायचं आणि एमईसीबी जर तोट्यात गेली तर शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी ही कमी होईल किंवा बंद होईल याची भीती आहे। डायरेक्ट धनदांडग्या वीज उत्पादकांना वीज पुरवठा करायला देणं म्हणजे धनदांडग्यांची बाजू घेणं यासारखं आहे आणि शेतकऱ्याला ही सबसिडी बंद करून त्यांना महागाईच्या खाईत लोटायचं काम हे नवीन मुख्यमंत्री करतायत। कोणत्याही प्रश्नाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय अशा प्रकारचं भाष्य करू नये। एकूण 10,000 कोटीची सबसिडी ही जी शेतकऱ्यांना दिली जाते ते इंडस्ट्रीकडून अधिकचे जे टेरिफ दर घेतले जातात त्यातूनही 10,000 कोटी जमा केले जातात आणि शेतकऱ्यांना त्या 10,000 कोटीची सबसिडी दिली जाते किंवा रेसिडेन्शियल घरगुती वीज वापर करणाऱ्यांना सबसिडी दिली जाते। यावरून हे सरकार याची क्षमता दिसून येते। त्यामुळे हे सरकार पुरेशा महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही। येणाऱ्या 6 महिन्यात पूर्वीचंच सरकार यापेक्षा चांगलं होतं असं आपणही म्हणाल आणि महाराष्ट्राचे मतदार म्हणतील असं मला वाटतं। सत्य अल्पमतात आहेत। शपथविधीच्या वेळेला तिथे उपस्थित लोक मी पाहिले, त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते होते, त्यांनी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे। पाठिंब्याचं देण्यामागचं कारण मग तर स्पष्ट केलं नाही। पाठिंबा स्वसंरक्षणासाठी आहे का स्थिर सरकार जनतेसाठी आहे
याचं स्पष्टीकरण झालेलं नाही. शिवसेनेच्या बाबतीत शिवसेना एवढी लाचार होऊ शकते याची मी कल्पना करू शकत नाही. या परिस्थितीत आताची त्यांची वागणूक, नेत्यांची वागणूक, दिल्लीला फेऱ्या, गुडघे टेकायचे प्रसंग, जे काही भाष्य करतात सरकारमध्ये जाण्यासाठी, मंत्रीपद मिळवण्यासाठी, हे जर पाहिलं केळूवाणी स्थिती, तर आत्ता साहेब असते तर या सगळ्यावर लात मारली असती आणि म्हणाले असते विरोधी पक्षात बसूया. तर साहेबांनी स्वाभिमान शिकवला, पण त्यांच्यात मुलगा स्वाभिमान गुंडाळून ठेवून लाचारी, वैयक्तिक स्वार्थासाठी, किंवा काही लोक शिवसेनेत जे आता गेले आहेत त्यांना कमिटमेंट दिली आहे, त्यांना पूर्ण करण्यासाठी हे केलं जात आहे असं माझं मत आहे. आणि सत्तेत येऊन आल्यानंतर असे कोण त्यांच्याकडे जे काही आमदार निवडून आले ते प्रभावी काम करू शकतील, ज्याला अनुभव आहे, उत्तम प्रशासक आहे, असं एकही माणूस शिवसेनेत नाही. जसं मी सांगितलं भाजपमधल्या मंत्र्यांमध्ये आहे एक सोडून, तसं यांच्यामध्ये ही स्थिती आहे. असं असताना जो प्रयत्न होतोय हा केळूवाणी आणि लाजिरवाणी आहे. यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गोष्टी, स्वाभिमानाच्या गोष्टी या शिवसेनेने करू नये असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कुडाळ मतदारसंघातून माझा पराभव झाला, त्याबद्दल मी काय माझं भाष्य करणार, कारण कोणते सांगणार नाही. कोकणी माणसांनी मला यापूर्वी अनेक वेळा निवडूनही दिलं, जयही दाखवला आणि पराभवही दाखवला, एवढंच म्हणेन. त्यामुळे याच्यावर भाष्य करणार नाही आणि सबबही सांगणार नाही. काम करून मी पडलो, काम न करता पडलो असं नाही. भरपूर काम केलं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारापेक्षा कोकणामध्ये पायाभूत सुविधा, अनेक विकासाच्या बाबी मी आणल्या आणि म्हणूनच जास्त काम केल्यामुळे हा पराभव झाला असेल असं माझं मत आहे. मी 8-10 दिवसानंतर परत राजकारणात सक्रिय झालेलो आहे. आपल्याला या काय प्रश्न, कोणताही प्रश्न जर विचारायचा असेल तर आपण विचारू शकतो. नहीं, हिंदी में आप मराठी में बताए ना, आप क्वेश्चन पूछो. मैं तो कहा ना, मगर मैं कहा कि ये सब खुद के स्वार्थ के लिए कर रहे हैं, हम जनता के लिए नहीं कर रहे. महाराष्ट्र की जनता तो इस बात के जिस तरह से शिवसेना पेश आ रही है उनको दुख हो रहा है कि शिवसेना ने इस तरह नहीं करना चाहिए. शिवसेना नाम जो है ना, तो साहब ने जिस वजह से वो नाम रखा, मैं समझता हूँ उद्धव ठाकरे मिठा दिया ना. निवडणूक सरेंडर केली. निवडणूक सरेंडर केली. अशा लोकांमुळे काँग्रेसचा पराभव झाला असं वाटत नाही का? त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी का? हो, त्या मताचा मी आहे. याला जबाबदार ज्या उमेदवारांना फंड पोचला नाही किंवा साधन सामुग्री पोचली नाही किंवा ज्यांना प्रचारासाठी ज्या सभा दिल्या त्या केल्या नाही, या सगळ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. तरच पक्ष शिस्त आहे आणि शिस्त असली तरच पक्ष पुढे टिकेल, या मताचा मी आहे. मी प्रचार पूर्ण पाठवणारच नाही. पाठवणार निवडणुकीच्या निकालानंतर आपण काँग्रेसच्या अध्यक्षाला भेटून ही परिस्थिती सगळी समजावून कुठे नेऊन ठेवलाय काँग्रेस पक्ष माझा असं काय सांगितलंय? नाही, कुठे नेऊन ठेवलाय त्याला सांगायला काही वेळ आहे आणि ती मी लवकरच जाऊन कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हे सांगण्याचा मी प्रयत्न, काँग्रेस पक्ष सांगण्याचा मी प्रयत्न करेन. लेखी मी देणार आहे, लेखी देणार आहे. पण जिथे आता नेऊन बीजेपीने महाराष्ट्र ठेवला आहे त्या बीजेपीने जे काय सांगितलं, अच्छे दिन आने वाले आहे, महंगाई कम करने वाले आहे, शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे करणार आहे. आता टोल पहिल्यांदा बंद साठी आंदोलन करत होते, मागणी करत होते, तेच आता सांगताय.
दुसरे शिवसेनावाले अफजल खानची फौज म्हणत होते, आणि त्या फौजेमध्ये स्वतःच सहभागी व्हायला बघताय. हे उलट सुलट चाललंय. त्यांच्यावर आधी पहा, नंतर आम्ही तर आहोतच ना. पृथ्वीराज चव्हाणांच्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाच कळालं होतं की निवडणुकीला आपल्याला पराभव होतोय? हो, मला अंदाज आला होता ना. तरी सुद्धा मी लोकांमध्ये असतो, त्यामुळे जन्मत मला कळतं, त्यामुळे बोललो होतो. साहेब, आपण प्रत्यक्ष कोणाचंच नाव घेत नाहीये, त्यामुळे वेगवेगळे नाव त्या संदर्भात छापून येऊ शकतात. आपण कोणाचंच नाव घेत नाहीये. मी नाव घेत नाही, पण तुम्हाला कोणाचं नाव सापडला मुभा आहे, आणि ते खरं नाव आलं नाही तुमच्या वृत्तपत्रात, की जनतेचा विश्वास उडेल एवढे लक्षात ठेवा. आपली संदिग्ध भूमिका जी आहे ती कायम राहील. माझ्या भूमिका मी बदलत नाही, ठाम असतो. राणे साहेब, तुमचं काय मत आहे? विधिमंडळ पक्षाचा नेता कोण हवा? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.